अपेक्षा आहे। राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यामुळे खरीप हंगामावर परिणाम दिसून येतोय। कृषी विभागाच्या प्राथमिक आढाव्यानुसार अनेक जिल्ह्यांमध्ये पेरणीची गती मंदावली असून आधीच पेरणी झालेल्या सोयाबीन, कापूस, तूर, मका आणि भात या पिकांवर ओलाव्याअभावी ताण निर्माण झालाय। मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये पावसाचा दीर्घ खंड पडल्यामुळे पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता व्यक्त केली जाते। काही ठिकाणी बियाण्यांची उगवण अपुरी राहिल्यामुळे दुबार पेरणीची वेळ येण्याची भीती शेतकरी व्यक्त करतात। कोकणातल्या भात लागवडीच्या कामांनाही पावसाअभावी काही प्रमाणामध्ये विलंब होतोय। भारतीय हवामान विभागानं पुढील काही दिवस राज्यात पावसाची तीव्रता कमी राहण्याचा अंदाज वर्तवला असला तरी पुढील आठवड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली। त्यामुळे पावसाच्या आगमनाकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। दरम्यान कृषी विभागानं शेतकऱ्यांना उपलब्ध ओलाव्याचं संवर्धन करावं, अनावश्यक मशागत टाळावी आणि स्थानिक कृषी अधिकारी तसंच हवामान विभागाच्या सूचनांनुसार शेतीची कामं नियोजित करण्याचं आवाहन केलंय। तसंच जिल्हा प्रशासनाकडून पिकांच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यकतेनुसार पंचनामे आणि इतर उपाययोजनाही केल्या जाणार आहेत। हवामान येत्या 24 तासात कोकण